हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 24 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. प्रीतम ऑफिसला जात असतो आणि प्रिया त्याच्या मागे जात असते, कारण पारूला डाऊट आलेला असतो की काहीतरी होणार आहे आणि ते खरंच असतं. आणि मग तशीच प्रिया मागे जाते, तेवढ्यात दिशा आणि दामिनी मागे येतात आणि म्हणते, ए चमचे कुठे चालली आहेस तू? तू बोलते की मी प्रीतम सरांसोबत ऑफिसला जात आहे. दिशा तिला बोलते की त्याच्यासोबत ऑफिसला जायची तुझी गरज नाही आहे, तू काय त्याची चमची आहे का? त्यांनी ऑफिसमध्ये त्याला एकट्याला जायचं आहे, ती मीटिंग त्याला एकट्याला हँडल करायची आहे आणि तो करेल, तुला जायची गरज नाही आहे. तर ती बोलते मी त्यांची कलिग आहे, मला जावंच लागेल. ती बोलते नाही, कारण तू खूप जास्त करते आहेस, चमची झाली असं तसं खूप काय 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 बोलते तिला. आणि मग तिच्यावर हात उगारते आणि प्रिया तोच हात उगारलेला असतो तो मागे पिरगाळते आणि मग दिशा आणि दामिनी खूप जोरात ओरडतात, सोमम. मग तिथे अहिल्या येते आणि अहिल्या तो हात सोडवायला लावते. प्रिया ते हात सोड बोलते आणि प्रियाने हात सोडल्यानंतर प्रियाला ओरडते, तू कसं काय माझ्या सुनेला हात लावला? तुला कोणी अधिकार दिला दिशाला हात लावायचा? खूप जोरात ओरडते आणि मी आत्ताच्या आता तुला माझ्या कंपनीमधून काढून टाकते, आत्ताच्या आता इथून बाहेर निघ तू, असं एकदम जोरात ओरडून बोलते. आणि प्रीतम समजवायला जातो, पण प्रीतमला ती काहीही ऐकून घेण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नसते अहिल्या. आणि मग तिथून अहिल्या घरामध्ये निघून जाते आणि परत सॉरी बोलण्यासाठी प्रिया जात असते, पण तिला दामिनी जाऊ देत नाही. आणि मग शेवटी ती तिथून निघते आणि मग प्रीतमलाही खूप रडायला येतं की प्रिया चालली आहे म्हणून, आणि प्रियालाही काढून टाकल्यामुळे खूप जास्त रडायला येत असतं. मग ते दोघं एकमेकांना हग करतात आणि प्रिया निघून जाते. मग त्याला राग आलेला असतो प्रीतमला खूप जास्त. तो रूममध्ये जाऊन बसतो आणि रूममध्ये जाऊन बसल्यानंतर त्याला मिहीरचा फोन येतो आणि बोलतो मिहीर की प्रीतम, मला तुला पुरावे द्यायचे आहेत आमच्या दोघांबद्दल, तुला या संकटातून मी तुला मुक्त करेल, मी तुला सगळे पुरावे देईल, माझ्याकडे ये. तो बोलतो नाही मला कंपनीमध्ये जायचं आहे, पण मिहीर नाही बोलतो मी तुला सगळे पुरावे देईल, तू माझ्याकडे ये म्हणून. मग प्रीतम घरातून खूप जास्त रागाने निघतो आणि त्याला पारू थांबवते, पण तो थांबायला रेडी नसतो आणि बोलतो मला जे करायचं ते मी करणार आहे आणि दिशेची तर पूर्ण वाटच लावणार आहे आणि मी पाहणार आहे, असं म्हणून तो निघून जातो. आणि पारूने हे ऐकल्यामुळे पारू आदित्यकडे जाते. त्याला बोलते की प्रीतम सरांना अडवा ना, प्रीतम सर काहीतरी करायला चालले आहेत, मला खूप भीती वाटत आहे, माहिती ते काहीतरी करणार आहेत, खूप रागात गेलेले आहेत ना, खूप राग आलेला आहे त्यांना. आणि मग आदित्य बोलतो की त्याने ऐनवेळी असं केलेलं आहे आणि दिशाला ऑलमोस्ट सगळेजण ओळखतायत किर्लोस्करांची सून म्हणून, आणि आता तो लग्नासाठी नकार देतोय. पारू मला अजिबात आवडलेलं नाही आहे या गोष्टी. दिशा ही आईची चॉईस आहे आणि आईची चॉईस कधीच चुकत नाही, हेही तुला माहिती आहे, तरी पण त्याने असं का केलं मला नाही कळत आहे. आणि त्याला दिशासोबत लग्न करावंच लागेल, ऐन शेवटच्या वेळेस तो असं करू शकत नाही. मी भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो समजण्याच्या पलीकडे गेलेला आहे, तो ऐकतच नाही आहे. त्याला ऐकवण्याची जबाबदारी तुझी आहे आणि तू ते करशील, मला मान्य आहे, असं बोलतो तो. आणि मग तोही तिथून निघून जातो आणि पारूही तिथून निघून जाते. दिशा आणि दामिनी तिला पारू याला हाकलून दिल्यामुळे खुश झालेले असतात. आणि मग दामिनी बोलते छान केलंस हा, छान डाव पलटवलास. मग दिशा बोलते हो मी पलटवतच असते, असं तसं बोलत असते. आणि मग बोलते की आता खरी बारी आहे प्रीतमची, प्रीतम माझा नवरा, त्याला अद्दल घडवायची आहे आणि त्याला मी चांगलीच अद्दल घडवणार आहे आणि ते आजच्या आजच काम करणार आहे, बघ तू दामिनी, असं बोलते. आणि मग तो गेलेला असतो मिहीरकडे. मग मिहीर बोलतो की हे बघ, हे पुरावे, असे भरपूर पुरावे आहेत माझ्याकडे आणि मी हे सगळे पुरावे तुला देईल, पण त्याच्या अगोदर हे माझ्यासोबत ड्रिंक कर. तर मग प्रीतम बोलतो मी दारू सोडलेली आहे. आणि मग मिहीर त्याला म्हणतो की दिशा ज्याच्या लाईफमध्ये आहे त्याच्या लाईफमध्ये त्याने दाबल आहे. आणि ते फोटोज पाहत प्रीतम खूप जास्त दारू पितो, त्याला चालताही येत नाही. आणि मग प्रीतम तिथून निघून जातो आणि प्रीतमला मिहीरने सांगितलेलं असतं की हे सगळे पुरावे मी अहिल्या मॅडमलाही दाखवल, तू येशील त्यावेळेस मीटिंग करून ये. आणि मग प्रीतम तिथून निघतो, तो दिशाला फोन करतो आणि दिशाला बोलतो की डार्लिंग काम झालेलं आहे, मी बरोबर प्रीतमला हे केलेलं आहे, प्रीतमला चालतासुद्धा येत नाही, अशा हालतीमध्ये तो आता ऑफिसला गेलेला आहे, असं बोलून तिथे प्रीतम निघतो. आणि मिहीरने फोन करून दिशाला सांगितलं, दिशा फार खुश झालेली असते, असं झालं आहे म्हणून. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.